काही उठला का नाही गाडव अजून? अर्धा तास झालं तर ते अजून उठलं नाही. तुम्हीच प्रयत्न करून बघा एकदा. कमाल झाली बाया या पोराचे. काय भुक्याच का? हा भुक्याच सकाळ सकाळी. घरात काय अनपाणी नाही बी. काजू बदाम फळ काय बी खावावं. ह्याच्या बापानं लाटणं खाल्लेलं का? वहिनी, सरपंचानं आजपर्यंत कधीच लाटणं खाल्लं नाही. मी 24 तास यांच्या सोबत असतोय. हा चपल्या खाल्ल्या ते विषय वेगळा आहे. दिप्या ए आणि इकडे ती लाटणं. अरे तू लाटणं खाल्ल्या मी चपात्या कशाच्या लाटायची? पण वहिनी मी काय म्हणतोय, किचन मधलं लाटणं बेडरूम पर्यंत आलंच कसं? मला तर वेगळाच डाऊट येतोय बघा. बया अव ह्यासनीच मारलेलं. ती हिथं जेवण पडल कशाला माहित? अरे घरात लय उंदर झाली ती. मारलाच एखादं फेकून. कुठला उंदीर आहे मला चांगलंच माहित आहे. अरे ते जाऊ दे, तू लाटणं का चुकतोस? सरपंच, चढाळणं वेगळं चोकणं वेगळं. मला तरी वेगळाच डाऊट येते. कसला? सांगतो तुम्हाला नंतर. सापानला बिपानला असेल म्हणून लागलंय लाटणं चोकायला. ए दिप्या, ए गाढवा उठ की. ए दिप्या, तुम्ही इथं कसं काय? नाही मला तू सांग, तू लाटणं का चुकतोस? लाटणं कोणी आणलं? मी तर ऊस खात होतो. लाटणं कशा पैसे गळत होता? लाटणं नाही, मला 30 सच्यानं ऊस दिलता. ती तू खात होता वे? हा. सरपंच, आता मला सच्यावर पण वेगळाच डाऊट येते. कसला? मला सांगतो नंतर. तू हंबीरावकडे जा आणि दूध तेवढं देऊन ये. काय? 2 मिनिटात देऊन येतो. हा चालतंय, लवकर ये. ए पोरा, ए गणा उठ, मला मीटिंगला जायचंय. पंचायत समितीची मीटिंग आहे माझी. मला ताबडतोब निघायला पाहिजे. चला ये जाऊ. चला. घरकुलच्या कामासाठी सभापतींना भेटलोय. काय हो करतो म्हणजे अगदी काळजी करू नका. गोरगरिबांचं कल्याण करणं हे सरपंचाचं काम आहे आणि ते मी करणार. हो हो हो. हा ठेवू का? बर. कुठं चाललाय रे? अहो दूध घालायला चाललोय. दूध घालायला? तुझ्याला का बाण असं गेलं होतं का रे? पॅन्ट कुठं आहे? अरे पॅन्ट का तुझा बाप घालायचा का? मग पॅन्ट राहिली. पोरानं अक्षरशः पोरानं आईनं वात आणलाय डोक्याला. वात काय आई जाती मेकअप करायला, पोरगा जातोय दूध घालायला. अरे घरात काम पडले ठिकाण, ह्याच्याकडे कोण लक्ष सुद्धा देण्यात झालंय. काय करावं काय कळणं जाते. काय करलीस? अरे लागा मला का तुझं बरोबर दिसना बरं का? लक्षण रे बिघडलंय काय खाता? अरे ती किटलेली हेणकाळ होती, मग मला जरा कमी करावं लागा. हेणकाळ होते मग दूध ओततोस एवढा भोकाच काय? कोणतर ह्याच घालायचं ना. कशात? मुखात. हा मुखात. तू स्पष्ट बोल जाईल का रे? समजून घे की. बर चल आपल्याला जायचं कामिनीच्या घरी दूध घालायला. हा दूध घालायला? हा मग कामिनीच्या घरी? हा तरीच म्हटलं एवढा कटात कसा काय आलायस? बर दिप्या, हा एक काम कर. काय रे? तू आहे ना आज कामिनीला करूनच टाक. काय रे? प्रपोज रे. येतं एकदम तोंडात. रोज रात्रीचं जोरणं बरोबर नाही लागा हे. तुझं बरोबर आहे. बर पण मला लगा भ्या वाटते रे. हे भ्यायचं काय असतं त्यात? मी आहे ना हा तुझ्या पाठीमागं. पण एक तू काम कर, आज दूध घालायला गेलो कामिनी आली की दोन्ही पण धरतीच. काय? हात हात एक दिवस मरतो वाटतं तोंडाने. आणि विचारून टाक हो मोकळा कशाला जुरतोस भावा? बरोबर आहे तुझं लगा. चल भावा आता आर्या पार आज कामिनीला प्रपोज करणार म्हणजे करणारच. करायचंच. चल
ओ उघडा दार. उघडा की. मी बघतो आता. अहो त्या दूध घालायसाठी आलतो आम्ही, त्याला कशाला मारताय? अरे पण असं दार छोटा होते का? आमचं दार मोडायचं का तुम्हाला? हा तुमच्या आईची मोडली. आता बोला काय काम होतं? कसं दार छोट होत होतं आमचं? कुठं भूकंप आला का काय? भूकंप नाही, हे तुमच्यात घाला आलता. सत्या मारू नका. अहो ते दूध घालायसाठी आलतो आम्ही, तुम्हाला कशाला तुम्ही कशाला त्याला मारताय? नीट बोला बघू दूध. लगा दूध कमी कसं काय रे? अहो ते रेड्याला मस्त ना मशीला रेड केलं. लगा सरपंच आणते तेव्हा कितली फुल भरून आणते तू जेव्हा दूध घेऊन येतो कायम दूध कमी असते. तू रस्त्यात दूध पितो का काय रे? हो तात्या, हे कशाला पेतोय? बार काय होता? तसं नाही रे. कसं आहे ह्या वयात पोरास नाद असतो दूध प्यायचा. अरे बॉडी बनवायला रे. कामिनी बॉडी बनवायसाठी. ए कामिनी याने दूध पेलं नाही काय? रस्त्यात वाटलंय किटली काढच्या म्हणून. तुमच्या आईला तुमच्या लगा थांब. तुझा बाप ह्या हिशोबाला आला का नाही? बरोबर 2 दिवसाचं खडं मांड तुम्ही. काय नेमकं लगा ना आज मला अभिषेकाला दूध पाहिजे होतं, पिंडीव घालायचं होता अभिषेक, तर तुम्ही कमी दूध घेऊन आलाय. तुमच्या आईला तुमच्या. सच्चा अरे काय कळ ना जर गाव नाच त्याने खोलली असं नव्हा. मग बघ की तात्तून लाग राहताना. माझं झालं पण. अरे ते नव्हे कामिनीचं म्हणतोय. हा कामिनीचं काय गावाचं? कामिनीचं म्हणतोय. अरे भावा ती तुला फुल रिस्पॉन्स देते, तूच काय चाल करणं झालास. आता मगाशी बघितलं नव्हे कसली हसत होती. म्हणून तर मी आज पाम्याला पेन आणि वही आणायला लावली ना. का आपल्याला लव्ह लेटर नाही का लिहायचं कामिनीला? तू लव्ह लेटर देणार होय? हा मग कामिनीला. मग आई ग आज डेअरिंग केली. हे बा अनुभव वय का वैपिन घेऊन कशाला बोलवलं मला? एवढा अभ्यास आपण परीक्षेला बी केला नव्हता आणि आता कशाला वैपिन घेऊन बोलवले? हा मटक्या बिटक्या नाद लागला नाही ना? तसलं वाटलं का मी? अरे तोंडाला आवर बिवर घालला का? अरे कामिनीला आज आपण प्रपोज करणार आहे. लव्ह लेटर लिहायचं नाही का तिला? त्यासाठी तुला बोलावलाय म्हणून तुला वही आणि पेन आणायला लावले. लव्ह लेटर लिहायचं आहे? हा मग कामिनीला लय आनंदाची गोष्ट आहे बाबा. हो म्या तू ना कामिनी दीप्याची आयटम आहे का तुझी रे? अरे सेलिब्रेशन रे सेलिब्रेशन, आनंदात सहभागी व्हायला. बर चला लिहूया लव्ह लेटर मस्तपैकी. या क्वालिटी देते. होय रे मी काय म्हणतोय, आयला हिंदीमध्ये लिहूया का? हिंदी का इंग्लिशमध्ये लिहूया? इंग्लिश काय म्हणलं कुठे इंग्लिश वाचता येतं? अरे इथं मराठीची बॉम्ब आहे आणि तुम्ही हिंदी आणि इंग्लिश मध्ये चाललाय लागा. सरळ दिसत नाही का तुला? लिहू दे त्याला, लिहू दे की. आता थांबायचा राहा जरा सुचू दे. का ते चांगलं लिहायला पाहिजे का नाही? तू हिंदी पिक्चर बघतो काय? शायरी हा देखा तुम्ही पहिली बार असं काय असतं ते? हे तसलं काय नको. थांब जरा चांगलं काय तर आठवू दे.
होय कविता लिख एखादी. हा होय कविता लिख एखादी. धरली आता वाचून दाखवतो बघा काय चुकलंय का. प्रिय कामिनी, गेले कित्येक दिवस तुला सांगायचं होतं मनातलं, पण धाडस होत नाही. पण असू दे, आता वेळ आल्या तर सांगून टाकतोच. तुझ्याकडे बघितलं का नाही, काळजाचं कसं ठक्क 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 होते. दिवस बी जात नाही आणि मन तर कशात लागत नाही. पण आता सांगायचंच आहे ना, तुला प्रपोज करणारच आहे. आय लव्ह यू प्रपोज. पम्या नाव लिहिलंय. चुकलं ते पम्याला तू तिथं काय घातली का? चुकलं का? माझं आयटम आहे तुझं आयटम आहे का? अरे ते भावनाच्या भरात झालं. अरे ती चुकून झाली, ती परत लिहू चुकून झालं. अरे ते भावनाच्या भरात लिहून झालं रे. तुझं भावना एवढा होतो चालत काय? अरे ती झालतं असं लिहित आलतं ती शेवटला. तू म्हणला ना ती कविता लिही, तिथंच घोळ झाला बघ. ती लिहा नीट लिहिला तुला हे चांगला घालला का? नाही, परत याच्यावर माझा विश्वास नाही. परत लिहितो चांगलं लिहितो आता. बघू आता कसं लिहितो. मी तर सांगतो तसं लिह. सोडू नको. भिडबेंद असते प्या. अजून तुम्ही विचारला की म्हणजे मला कसं कॉन्फिडन्स येईल. स्वरातला पण आमच्या दोघाला घेऊन जा, म्हणजे तुला कॉन्फिडन्स येईल जोरामध्ये. बघ बदळीन दोघांनाही बदळीन. तुम्ही दोघांना बी चालायचं माझ्यासोबत. तू पुढे ओके आलोच. चला आता याची मजा बघू. कामिनी काय चिठ्ठी. चिठ्ठी? तुझं लग्न बिग्न ठरलं काय? नाही लग्ना चिठ्ठी नाही, मग चिठ्ठी आहे. लगा तू एवढा मोठा घोडा झालास, तुला काना मात्र बी लिहायला येत नाही बे. हा ह्याची चिठ्ठी लिहिण्यापेक्षा ना जीव द्या जा कुठेतरी जाऊन. काय लिहिलंय शेत? प्रिय कमिनी. हा माझं नाव कमिनी आहे का? माझ्या आई बापाने एवढं चांगलं माझं नाव ठेवलं कामिनी, आणि तू कामिनीची कमिनी केलीस वे. कमिन्या कुत्र्या, लाज वाटत नाही तुला?